नमस्कार मित्रांनो, मी आलोय आज माझा लहानपणीचा मित्र त्याची मुलगी तिच्या वाढदिवसाला आलोय मी. पहिला वाढदिवस आहे तिचा. अरे वा, किती क्यूट दिसते रे तू. हस. हा? हा माझा मित्र राजेंद्र होळवे आणि ह्या तिची मुलगी आरोही आणि ह्या आमच्या वहिनी साहेब. अरे 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 बर्थडे गर्ल क्यूटी. बर्थडे साठी टेबलावरती फुलांचं मस्त एकदम डेकोरेशन केलं छोटं वहिनीने. हा माझा दादा, लहान मुलांची जाम आवड आहे त्याला, तो खेळत असतो. आणि हा आमच्या नीलमताई. डेकोरेशन पण छान केलं होतं, मस्त एकदम. आणि केक पण एवढा छान होता ना, खूप आवडला, मस्त छान होता एकदम. आणि ही मंडळी पूर्ण बिल्डिंगमधली सगळी आहेत. खूप छान वाटलं त्यांना बघून की त्यांनी सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं त्याला. बेबीचे हावभाव एकदम अलगच आहेत. नाही, लहान मुलांचे हावभाव एकदम वेगळेच असतात, मजा येते बघायला. ती बघायची बघते तिकडे. हा केक आहे, खूप छान आहे बघा. आणि सोबत ओवाळणी पण तशीच चालू होती. आणि त्यानंतर ही रीनाताई आहे, राजूची मोठी बहीण. तर ही ताई खूप वर्षाने भेटली मला, तर खूप छान वाटलं. आणि असं कार्यक्रमाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपले जवळचे सगळेच भेटतात. आणि ही पूर्ण याच्यामध्ये समोरचे आहेत ते त्याची फॅमिली आहे. मग मी पण काही जणांना ओळखत नाही. आणि हे त्याचे आहेत बिल्डिंगमधले बाकीचे सगळे. तर त्यांनी कार्यक्रमाला येऊन खूप चांगलं सहकार्य केलं. खूप मला पण बरं वाटलं की त्याच्या बिल्डिंगमधले सगळे तिकडे आहेत म्हणून. मध्ये मध्ये फोटो काढायचं ते कार्यक्रम चालू होतं, त्यामुळे मग आम्हाला केक कापण्यासाठी थोडं लेट झालं. फायनली आम्ही इथे केक कापायला घेतला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आरोही. खूप छान कार्यक्रम असतो, म्हणजे असे छोटे मोठे कार्यक्रम येतात ना, खूप बरं वाटतं. कधीतरी म्हणजे आपल्या फॅमिली मित्र किंवा आपले खास करून त्यांना भेटायचं चांगलं एक वेळ भेटतो आपल्याला, तर बरं वाटतं ते. आणि त्या आम्ही मस्त आरोहीचा बर्थडे साजरा केला आम्ही इकडे. हा संजूदादा आहे, तर त्याचा मोठा भाऊ आणि ही त्याची बायको. इथे सगळ्यांनी केक वगैरे भरवलं. पूर्ण तोंडाला केक लावलं होतं. हे वहिनीने तिकडे साफ केलं. फोटो काढणं काही थांबत नाहीये. ही आमची रीनाताई. दादा, यार किती केक खाल्ला तिने, वाव रे. सगळ्यांनी केक भरवलं, तिने खाल्ला. मला वाटतं केक तिला खूप आवडत असेल. हा संजय.
ही त्याच्या बिल्डिंगमधली सगळी मंडळी आहे, तर त्यांचं मी मनापासून आभार मानतो की ते या कार्यक्रमासाठी सगळे आले. आणि तसेच फोटोशूट तर थांबतच नव्हतं, ते चालूच होतं. आणि टॅरेसवरून ना जीवदानीचं मंदिर एवढं छान दिसत होतं, खूप म्हणजे एकदम दिसलं ना, एकदम लायटिंग केलेलं मस्त दिसत होतं. आणि गिफ्ट देण्याचा कार्यक्रम झाला इकडे. इथे सगळ्यांचं गिफ्ट वगैरे देणं चालू होतं. आणि पुढे गिफ्ट वगैरे झाल्याच्यानंतर मी पण इकडे थोडीशी बेबीसोबत मस्ती केली. माझ्या मित्राची मुलगी म्हटल्याच्यानंतर मी तर ऑफकोर्स घेणार, तिला मस्ती वगैरे करणार. तर मी पण इकडे थोडं मस्ती वगैरे केली मस्त सोबत. इथे सगळ्यांचं गिफ्ट देऊन झालं. त्यानंतर आम्हाला डिश मस्त केक वगैरे आम्ही खाल्ला इकडे. त्याच्या बिल्डिंगवाल्यानं मस्त सहकार्य केलं, खूप छान वाटलं त्यांना बघून. असं मिळून सगळे असलं का छान वाटतं, बरं वाटतं. कुठे पण जाण्यासाठी म्हणजे परत पुन्हा पुन्हा असं जाण्याचं मन करतं. आणि हा आपला दुरू दादा आहे, ते केक भरवत आहेत. दुरू म्हणजे त्याच्या मोठ्या भावाचा मुलगा. इथे दादाचं मस्ती वगैरे चालली होती, तो बेबीला खेळत होता. ते थोडीशी खेळलेला हे केक वगैरे भरत थोडासा मस्ती करत होता तो. तसं चाललं होतं ते. आणि पुढे मी असंच व्हिडिओ काढत होतो. आणि समोर बघितलं नीलम बसले, तर तिला मी अचानक हे केलं, तर तिची स्माईल ना एवढी क्यूट होती बघा. मला खूप छान वाटलं. एकदम व्हिडिओ एकदम मस्त झाला होता एकदम तेवढं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्त लास्टला जेवायला घेतलं. मित्राने बिर्याणी ऑर्डर केली होती आणि मस्त आम्ही जेवलो. आरवीचा वाढदिवस खूप छान साजरा केला आपण, मजा आली खूप. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि व्हिडिओला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टाटा बाय बाय.